नमस्कार मित्रांनो, आदिवासी विकास विभाग अंतर्गत वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जातो. तर त्याचे नूतनीकरण अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. तर ती नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला swayam.mahaonline.gov.in ही आपल्या आदिवासी विकास विभागची जी हॉस्टेल आणि स्वयं योजनेसाठी वेबसाईट आहेत, ही वेबसाईट अशा प्रकारे दिसते. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. तर मित्रांनो, इथे ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला स्क्रोल करायचे. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला लॉग इन टू युअर अकाउंट अशा इथे लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. तर आपण इथं पहिल्यांदा सूचना बघून घेऊया. तर मित्रांनो, ते शैक्षणिक वर्ष 2026-27 वसतिगृह योजनेसाठी नूतनीकरण अर्ज व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुरू करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, इथं जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, इंजिनिअरिंग, BSc ॲग्रिकल्चर, MBBS, LLB असे भरपूर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, त्यांचे नूतनीकरण अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर जे ग्रॅज्युएशनचे असतील ते सुद्धा इथे चालू करण्यात आलेले असतील. तर मित्रांनो, त्या शासकीय वसतिगृह आणि स्वयं योजनेचे नूतनीकरण अर्जसुद्धा चालू करण्यात आलेले आहेत. तर इथं सूचना बघण्यासाठी ही जी लिंक दिली तिच्यावर क्लिक करून या लिंकला कॉपी करून तुम्ही सर्च बारमध्ये पेस्ट करायचे. पेस्ट केल्यावर तुम्हाला ही PDF ओपन झालेली दिसणार. तर ती PDF कशी ओपन करायची ते आपण इथं बघूनच घेऊया. तर मित्रांनो, इथं पहिल्यांदा या लिंकवर क्लिक करायचं. ही सिलेक्ट झाले तर इथं आम्ही ओपन करतोय. ओपन अशा प्रकारे इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, PDF तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होणार. तर मित्रांनो, इथं याचा शीर्षक काय ते विद्यार्थ्यांसाठी सूचना आणि पालकांचे स्वयं घोषणापत्र आणि विद्यार्थ्यांचे घोषणापत्र. ठीक आहे. इथं मित्रांनो इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्ही इथं वाचू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये ही PDF ओपन झाली की तुम्ही सगळी माहिती वाचून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही PDF होती, जे तुम्हाला इथं पालकांचे स्वयं घोषणापत्रसुद्धा दिलेले आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे स्वयं घोषणापत्रसुद्धा दिलेलं आहे. तर आपण मेन मुद्द्याकडं वळूयात. तर अशा प्रकारे इथं बघून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हॉस्टेल, वसतिगृह आणि पंडित दीनदयाळ याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. इथं 1800267007 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याच्यावर फोन करून तुम्ही तुमची शंका विचारू शकता. जर तुम्हाला तिथं फोन करायचा नसेल, तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शंका विचारू शकता. तर आपण इथं जाऊया मेन मुद्द्याकडं. तर मित्रांनो, इथं पहिल्यांदा तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड हे तयार झालेलं असते. तर इथं लॉग इन ID हा तुमचा मोबाईल नंबर असतो. हा मोबाईल नंबरच्या शिवाय दुसरा कोणताच इथं लॉग इन ID नसतो. तर इथं तुमचा मोबाईल जो रजिस्ट्रेशन असेल तर तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड आणि हा कॅप्चा दिला आहे, तो कॅप्चा इथं व्यवस्थित फिलअप करायचा आणि त्याच्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर आपण इथं पटकन लॉग इन होऊन जाऊयात. तर मित्रांनो, इथं लॉग इन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे, जिथं तुम्हाला लेफ्ट साईडला होम ॲप्लिकेशन नो युअर DBT स्टेटस नोटीस बोर्ड हा मित्रांनो, इथं नोटीस बोर्ड हा ऑप्शन आत्ता नवीन ॲड करण्यात आलेला आहे. इन फ्युचरमध्ये काही नोटीस तुम्हाला पाठवायच्या असतील तर त्या नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला इथं नोटीस दाखवलेली दिसणार आहेत. त्याच्यानंतर आधार ऑथेंटिकेशन स्टेटस, DBT फीडबॅक आणि स्टेशनरी फीडबॅक अशा प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन हा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात की तुम्हाला नवीन आणि रिन्यू असे 2 ऑप्शन दिलेले असतात. तर मित्रांनो, तुम्ही जर इथं ॲप्लिकेशन रिन्यूसाठी सुरू करण्यात आले, त्याच्यासाठी इथं रिन्यूवर तुमचं जे ही ब्लॅक डॉट सारखा दिसतोय तो इथं सिलेक्ट झालेला असणार आहे. तर मित्रांनो, इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं
तुम्ही हॉस्टेलसाठी रिन्यू करता किंवा स्वयंसाठी रिन्यू करताय ते इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथं हॉस्टेलसाठी रिन्यू करते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं अपर आयुक्त काय आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा पी ओ कोणता आहे ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रोफेशनल कोर्सला आहात ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसणार आहे. तर तो फॉर्म कशाप्रकारे भरायचा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये पुन्हा मित्रांनो इथं नो युअर DBT स्टेटस म्हणजे मागील वर्षाच्या DBT स्टेटस तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही नो युअर DBT स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करून तुमची DBT बघू शकतात की तुम्हाला कोणत्या अकाउंटला ती DBT तुमच्या खात्यावर आली ती तुम्ही इथून बघू शकतात. तर इथं तुम्हाला अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचे, तुम्हाला कोणत्या वर्षाची DBT बघायची ते तुम्ही इथं सिलेक्ट करून बघू शकतात. तर त्याच्यानंतर इथं सर्च करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमचा फॉर्म भरू शकतात आणि DBT कशाप्रकारे चेक करायचे ते सुद्धा तुम्हाला इथं बघता येईल. तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे अशीच माहिती पुढं भेटत राहील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचे रिन्यू फॉर्म भरवू शकतील. तर मित्रांनो भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये.